नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। ड्रिलिंग क्रेन अंगावर पडल्यामुळे दुर्दैवी अपघात घडला असून कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे। मुंबईत एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। पोलीस दलात तब्बल 23 वर्षे सेवा बजावणारे पोलीस हवालदार संतोष गोपाल चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाला आहे। संतोष चव्हाण हे नेहरू नगर पोलीस ठाणे मुंबई येथे कार्यरत असून सध्या त्यांची प्रतिनियुक्ती पूर्व नियंत्रण कक्ष चेंबूर येथे होती। ही घटना मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायन पनवेल मार्गाच्या उत्तर वाहिनीवर घडली। मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण हे त्यांच्या MH43W 3238 या मोटरसायकलवरून जात असताना मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्याच्या कामादरम्यान वापरण्यात आलेली एक्सावेटर ड्रिलिंग क्रेन अचानक त्यांच्या अंगावर कोसळली। संबंधित यंत्रणा ठेकेदाराने भुसभुशीत आणि कमकुवत जमिनीवर निष्काळजीपणे उभी केल्याने ती कलडून थेट मोटारसायकलवर पडली। या भीषण अपघातात संतोष चव्हाण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत मानखुर्द पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात असून एका कर्तव्यदक्ष जवानाचा असा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।